पश्चिम महाराष्ट्रामधील सांगलीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। सांगलीच्या वाळवा तालुक्यामधील येलूर इथे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांचे वडील राजाराम बापू पाटील यांच्या प्रतिमेवर जादूटोणा केल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार करण्यात आल्याची चर्चा सध्या रंगली आहे। स्वर्गीय राजाराम बापू पाटील यांचा फोटो असलेल्या पोस्टरवर काळा रंग फासण्यात आला। टाचण्या टोचून त्यावर लिंबू केळी असा उतारा करून रस्त्याच्या कडेला राजाराम बापू यांचा फोटो टाकण्यात आल्याची बाब समोर आली। या प्रकारामुळे वाळवा तालुक्यामध्ये एकच खळबळ माजली आहे। नुकतेच भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर टीका करताना राजाराम बापू पाटील यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता। आता या नव्या प्रकारामुळे आणखी नवा वाद निर्माण होण्याची चिन्ह तयार झाली आहेत। मुंबईसह राज्यातील महानगरपालिकेचे रणधुमाळी संपल्यानंतर महाराष्ट्रात आता ग्रामीण भागात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी आणि वारं सुरू झालेले आहे। सांगली जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे। सांगली जिल्ह्यातील येलूर या गावात स्वर्गवासी राजाराम बापू पाटील हे आमदार जयंत पाटील यांचे वडील आहेत। यांच्या स्वर्गवासी राजाराम बापू पाटील यांच्या प्रतिमेवर फोटोवर जादूटोणा प्रकार केल्याचा समोर आलेला आहे। यामुळे वाळवा तालुक्यात धक्कादायक प्रकार समोर आला आहे आणि खळबळ माजली आहे। त्यांच्या प्रतिमेला काळे फासून त्यांच्या फोटोला काळे फासून पिना लिंबू केळी अशा प्रकारचा जादूटोणा केल्याचे समोर आलं आहे। या प्रकाराने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीने पुन्हा नव्या वादाला तोंड फुटणार की काय अशी चर्चा पूर्ण तालुक्यात आहे। काही दिवसापूर्वी आमदार गोपीचंद पडळकर यांनी स्वर्गवासी राजाराम बापू पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं आणि या प्रकारामुळं पुन्हा नव्या वादाला तोंड फुटेल की काय अशी चर्चा सध्या सुरू आहे। कॅमेरामन सुजित दोडकेसह शरद सातपुते, NDTV मराठी, सांगली।